नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 6-7च्या रात्री, अपरात्री केव्हा तरी भारतीय सेना दलाने पाकिस्तानच्या हद्दीत बसलेल्या वेगवेगळ्या ज्या दहशतवादी संघटनांनी त्यांचे अड्डे होते त्याच्यावर आकस्मिक क्षेपणास्त्रांचे आणि ड्रोनचे हल्ले चढवले. आणि बघता बघता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हापासून जो एक प्रकारचा झाला, आता काश्मीर मोकळा झाला वगैरे वगैरे अशा भ्रमात वावरणारे लोक होते, त्यांना युद्धविरामाने धक्का बसला. आणि मग कळलं की अरे ही फार मोठी संधी आहे. पीओके, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची अनमोल संधी आहे आणि ती मोदींनी गमावली युद्धविराम करून. अर्थात मोदींनी किंवा भारत सरकारने स्पष्टपणे जाहीर केले की ऑपरेशन सिंदूर नावाचं जे काम सुरू झालेलं आहे ते थांबलेलं नाही. दोन्हीकडची माणसं आणि सैनिक अकारण मारले जाऊ नयेत आणि शहाणपणाने पाकिस्तान वागण्याची शक्यता असेल तर त्याला अजून एक संधी द्यावी, एवढ्यासाठी तात्पुरतं तारीख देतात ना कोर्टामध्ये, तारीख तशी पाकिस्तानला दिलेली तारीख आहे. जामीन सुद्धा दिलेला नाही, तारीख दिलेली आहे आणि अटी घातलेले आहेत. चुकून जरी पलीकडून काहीतरी घुसखोरीचा प्रयत्न झाला तर त्याला सुद्धा युद्ध समजलं जाईल आणि ठोकून काढलं जाईल. आणि ठोकून काढलं जाईल म्हणजे काय, याची चुणूक चव चाखवलेली. पण आपल्याकडे उतावळ्यांची गर्दी कमी नसते ना, उतावळ्यांची गर्दी कमी नसते. अरे ही एवढी मोठी संधी होती, पाकिस्तान असा विकलांग झालेला आहे, तेव्हाच हे केलं पाहिजे. तेव्हा हे घरी बसून आपल्या सुरक्षित जागी बसून बोलणं खूप सोपं असतं. युद्धच कथा रम्या असं म्हटलेलं आहे. युद्धाच्या कथा, चित्रपट आणि नाटकं बघणं फार मनोरंजक असतं, कारण त्याच्यात कोणी खरा मरत नसतो. पण वास्तविक युद्धामध्ये हजारोच्या संख्येने लोकांचा बळी पडतो. गावाच्या गाव, घराच्या घर, वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त होऊन जातात. याचं भान ठेवावं लागतं. त्यामुळे युद्धाचा निर्णय घेणारा जो आहे त्याच्यासाठी युद्धाचा निर्णय घेणं, वेग कमी करणं किंवा वेग वाढवणं, हे निर्णायक अधिकार येतात तेव्हा त्याला अधिक जबाबदारीने वागावं लागत असतं. आणि म्हणून आजचा जो माझा विषय आहे की वन डे क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनेकांना असं वाटतं की त्यांना, अरे काय चाललंय, 3 ओव्हरला 3 रन्स निघत नाहीयेत, अरे एक बॉल मेडन गेला, एक ओव्हर मेडन गेली, असं कॉमेंट्री ऐकत आपल्या घरात चणे फुटाणे खात, शेव चिवडा खात बोलणारे शेकडो लोक मला माहिती आहेत. ते मैदानात जात नाहीत, क्रिकेट खेळत नाहीत, पण त्यांना क्रिकेट म्हणजे धडधड, फोर मारली पाहिजे, सिक्स मारला पाहिजे, पाठोपाठच्या बॉलवर विकेट पडल्या पाहिजे, याला ते क्रिकेट समजतात. काय क्रिकेट तसं नसतं. प्रामुख्याने 1973 नंतर या लिमिटेड ओव्हर्स म्हणजे 60 किंवा 50 ओव्हर्सच्या मॅच सुरू झाल्या. आणि मला मुद्दाम त्या काळामध्ये क्रिकेटवर फार सुंदर लिहिणारे महाराष्ट्र टाइम्सचे एक क्रीडा पत्रकार होते, किंबहुना त्यांच्यामुळेच दैनंदिन मराठी वृत्तपत्रामध्ये क्रीडा खेळाच्या बातम्या सुरू झाल्या. अन्यथा हा एक मॅच झाली, ती जिंकली किंवा हरले किंवा आज किती स्कोर झाला, अशी इतर बातम्यांमध्ये एक बातमी असायची. त्या पलीकडे दैनंदिन बारीक सारीक कुठेतरी क्रीडा खेळ होत आहेत त्याची बातमी होत नव्हती. अशा वेळेला व्ही करमरकर यांनी महाराष्ट्र मध्ये शेवटच्या पानावर खेळ आणि खेळाच्या बातम्या ह्या लिहिल्या, लोकप्रिय केल्या.
मला आज त्यांची आठवण एवढ्यासाठी येते की त्यांनी एकदा केलेली एक लेखामधली कॉमेंट मला फार आवडली होती आणि लक्षात राहिली. 50-55 वर्षापूर्वीची असेल. की शेवटच्या 5 ओव्हरमध्ये आपले खेळाडू जसे खेळतात तसे ते पहिल्या 5 ओव्हरमध्ये का खेळत नाही. आता यातली गंमत समजून घ्या. यातली गंमत समजून घ्या. 50 ओव्हर्सची लिमिटेड ओव्हर्स म्हणजे मर्यादित षटकांचा जो सामना असतो त्यामध्ये तुम्हाला माहिती असतं की 50 ओव्हरमध्ये सामना आवरला पाहिजे. मग जिंका किंवा हरवा, हरा. ही टेस्ट मॅच नाही. टेस्ट मॅच 6-7, 7-7 दिवस चाललेले आहेत कसोटी सामने आणि शेवटी मॅच अनिर्णित राहिलेली आहे. पण प्रत्येक संघाने आपल्याला सगळे 10 खेळाडू होईपर्यंत बॅटिंग करायची, मग दुसऱ्या संघाने करायची, मग परत पहिल्या संघाने करायची, मग दुसऱ्या संघाने करायची. हा याच्यामध्ये एक होतं की एखादा संघ हा आपला सामना किंवा आपली ती इनिंग, आपला तो डाव मध्येच घोषित करून टाकायचं आणि दुसऱ्यानं म्हणायचं करा, चला तुम्ही तुमची इनिंग खेळा, तुमचा दुसरा डाव खेळा. हे त्याच्या कर्णधाराने दुसऱ्या ठरवलं तर नाही तर मॅच चालत राहायची आणि अनिर्णित राहिली तरी चालते. त्यामुळे हरायला आलेला जो संघ असायचा तो वेळकाढूपणा करून 5 दिवस संपेपर्यंत खेळ ताणत न्यायचा, पण धावा काढायचा नाही आणि विकेट पडू द्यायचा नाही. पण मर्यादित षटकांचा जो क्रिकेटचा खेळ आहे त्यामध्ये दोन्ही बाजूंना 50-50 ओव्हर दिल्या जातात. तिथे विकेट किती पडले याला महत्व नाही. अधिकाधिक रन्स तेवढ्या वेळात करा, तेवढ्या षटकात करा आणि त्याच्यामध्ये ज्याची धावसंख्या जास्त तो जिंकला. साधं सरळ आहे. आणि म्हणून मग ज्या वेळेला वन डे क्रिकेट सुरू झालं मर्यादित षटकांचं, त्यामध्ये नंतर खेळणाऱ्या संघासाठी पहिला संघ एक आव्हान निर्माण करून ठेवायचा. 180, 170, 200, 250, 250, 300 जे काय असतील 50 ओव्हर. आणि मग नंतर खेळायला येणारा संघ जो असतो तो मग ठरवतो, अरे 50 ओव्हरमध्ये आपल्याला 212 करायचे, म्हणजे कमीत कमी 4, 4.25 पर ओव्हर या रेटने आपल्याला खेळलं पाहिजे आणि त्या रेटने ते खेळायला सुरुवात करायची. आणि मग व्हायचं काय की जे काय आहे पहिल्याच विकेट पडले तर नंतरचे काय करतील. त्यामुळे भले 2, 2.5, 3च्या रेटने पहिल्या 5-10 ओव्हर गेल्या तरी चालतील, पण विकेट नाही पडू द्यायची. भले संथ गतीने खेळू, पण विकेट न पाडता कमीत कमी 20 ते 30 ओव्हर्स गेल्या पाहिजेत. म्हणजे 30 ओव्हर्स पर्यंत तुमची एकात दुसरी विकेट पडली असेल तरी पुढच्या 20 ओव्हर खेळण्यासाठी तुमच्याकडे 8 किंवा 9 फलंदाज शिल्लक असतात आणि त्याच्यामध्ये आताशबाजी करून पाहिजे त्या ओव्हरला 8-10 रेटने आपण खेळू शकतो. विकेट पडली नो प्रॉब्लेम, पुढचा येईल तो खेळ. आणि त्यामुळे पहिल्या 40 ओव्हर्स हळूहळू करत गती वाढवत न्यायची आणि शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये ज्याला लॉग ओव्हर्स म्हणायचे त्या लॉग ओव्हर्समध्ये हाणामारी करायची. विकेट पडली परवा नाही, कसाही बॉल असो, सिक्सर किंवा फोर गेली पाहिजे, अशा पद्धतीत खेळायचे. आणि त्यामुळे या 50 ओव्हरच्या लिमिटेड काय त्या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये शेवटच्या 5 ओव्हर ज्या असायच्या ह्या अक्षरशः आतषबाजी करणाऱ्या असायच्या. आतषबाजी. 4 आणि 6 म्हणजे एखादा दुसरा बॉल गेला की 4 गेली, एखादा दुसरा बॉल 6 गेली, विकेट पडली नो प्रॉब्लेम, पुढचा याचा तो डायरेक्ट सिक्सर 4ने सुरुवात करायचा. आणि म्हणून व्ही व्ही करमरकरनी एक गमतीदार वाक्य लिहिलं होतं त्यांच्या लेखामध्ये की या शेवटच्या ओव्हर्स 5 ओव्हर्स आपला संघ पहिल्यांदा का खेळत नाही. म्हणजे काय तर पहिल्या 5-10 ओव्हर्स मध्येच अगदी आतषबाजी 6-7च्या रेटने द्यायचं. तर तो फरक असा असतो मी जो सांगितला की शेवटचे जे 5 ओव्हर्स आहेत त्याच्यानंतर मॅच संपणार आहे, विकेट उरल्या तर उपयोग काय. पण पहिल्या 5 ते 10 ओव्हर्स अशा असतात की त्याच्यात विकेट टिकल्या नाही तर तुम्ही 50 ओव्हर पर्यंत खेळच करू शकणार नाही. आणि म्हणून जी आतषबाजी असते ती शेवटच्या ओव्हरमध्ये होते, सुरुवातीला करता येत नाही. ज्यांना हे टेक्निक कळतं ते सामने जिंकू शकतात. नाही तर आपल्या हातात बॅट आहे, तो काय टाकेल तो टाकेल वर, मी फिरवणार आणि आउट होणार. युद्धाची
किंवा कुठच्याही मोठ्या प्रोजेक्टची जी गोष्ट असते, एखादी मोठी गोष्ट असते, मोठा कार्यक्रम असतो, त्याची सुरुवात अशीच संथ गतीने होत असते. मला आठवतं 2013 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं आणि सप्टेंबर 2013 पासून मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात मोठमोठ्या जाहीर सभा घेत फिरायला लागले. मतदान आणि निवडणुकीची घोषणा व्हायलाच 6 महिने होते, पण मोदींनी तितका वेळ प्रतीक्षा केली नाही. ते मुख्यमंत्री पद गुजरातचं सांभाळता सांभाळता वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये देशाच्या जाऊन कानाकोपऱ्यात प्रचार सभा घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्याची एक प्रकारे टवाळी करताना शरद पवारांनी आपल्या अनुभवाची गाथा उघडली. शरद पवार तेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते आणि आपण कसे राजकारणातले सगळ्यात मोठे बुजुर्ग पितामह आहे हे सांगण्याची पवारांना खूप हौस आहे. त्यामुळे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी राजकारणात असलो तरी मी क्रीडा क्षेत्रात सुद्धा खूप काम केलेलं आहे आणि म्हणून मी जे क्रीडा क्षेत्रात काम केलंय त्या अनुभवावर मी एक गोष्ट मोदींसाठी सल्ला म्हणून सांगू शकतो की मॅरेथॉन धावणारा, दीर्घ पल्ल्याची धावण्याची शर्यत जिंकायला मैदानात उतरलेला जो खेळाडू असतो, धावपटू असतो, तो सुरुवातीपासून वेगाने दौडायला सुरुवात करत नाही. काय 22 मैल वगैरे किती अंतर असतं, तर सुरुवातीला जो तो वेगात पळाला तर त्याचं शरीर हळूहळू थकत जातं आणि त्याच्या अंगातली ऊर्जा कमी व्हायला लागते. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक स्पर्धा व्हायच्या आत, अर्ध्यापेक्षा अधिक पल्ला गाठण्याच्या आत तो दमतो आणि स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो. आणि म्हणून एवढी दूर पल्ल्याची स्पर्धा धावणारा जो धावपटू आहे त्याने अखेरच्या टप्प्यातला आपल्याला वेग वाढवता यावा म्हणून आपली ऊर्जा सांभाळून सांभाळून वापरत शेवटच्या टप्प्यासाठी आपली ऊर्जा शिल्लक ठेवायची असते. नेमकी तीच गोष्ट मी तुम्हाला मर्यादित षटकांच्या किंवा वन डे मॅचच्या बाबतीत सांगितली. पण आजकाल युद्ध असो, क्रिकेट असो किंवा आयुष्यातली कुठलीही घटना असो, निवडणूक असो, त्याचे निकाल सगळ्यात आधी आपल्याला मिळावेत यासाठी आजच्या डिजिटल सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या चॅनेलच्या जमान्यामध्ये लोकांना थांबायला वेळ नाही. लोक उतावळे झालेले. बिहारची निवडणूक अजून 5-6 महिने आहे, पण त्याच्या आधीच आत्तापासून तिथे कोण जिंकणार, कोण हरणार याचे ट्रॅकर किंवा ओपिनियन पोल सुरू झालेले. न्यूज आयोगाने निवडणूक जाहीर केलेली नाही, पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत, उमेदवार अर्ज भरायला गेलेले नाहीत, लोकांनी मतदान सुद्धा केलेलं नाही. तेवढ्याच्या आत झालं हा जिंकणार तो पक्ष हरणार, यांचा हा मुख्यमंत्री असेल, इथपासूनच्या चर्चा आपण करायला लागतो. अशा जमान्यामध्ये जर भारत पाकिस्तान युद्ध होणार असेल तर त्याचं सुद्धा उतावळेपण उतू जायला. आणि म्हणून युद्ध सुरू पण झालं नाही, भारतीय लष्कराने आपली सीमा कुठेही ओलांडली नाही, तरीही युद्ध जिंकण्याची खुमखुमी टीव्ही समोर बसलेल्यांच्या अंगामध्ये अशी उसळून उसळून येत होती. असं चुटकीसारखं युद्ध जिंकणार असा खुळेपणा करणारे कमी नसतात. मोदींवर ठपका ठेवणारे आहेत ना, त्यांनी एक गोष्ट विसरू नये. 1971चं युद्ध जिंकलेल्या आठवणी जे सांगतात, लगेच युद्धविराम म्हटल्यानंतर अनेकांना इंदिरा गांधी आठवल्या, पण ते एक विसरले की असाच विचार 1971 मध्ये पाकिस्तानचा लष्करशाह याया खान, जनरल याया खान यांनी व्यक्त केला होता. त्यांना वाटलं होतं अरे कौन सी बडी बात है,
मला वाटतं 1965 असेल किंवा 71 असेल, केव्हा तरी पाकिस्तानचा अयूब खान असेल किंवा याया खान, त्याचं एक प्रसिद्ध वक्तव्य आहे, दोपहर की चाय अमृतसर में पिएंगे और रात का खाना दिल्ली में खाएंगे. कोण बोलला होता? पाकिस्तानचा लष्करशाह. अयूब खान होता की याया खान होता मला आठवत नाही, पण 65 असो किंवा 71 असो, या दोनही लढायांमध्ये पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला. सपाटून मार खाल्ला. याया खान आणि अयूब खान, सॉरी, या दोघांची भाषा आणि युद्धविरामानंतर पीओके आपल्या खिशात होता हो, असा असा काढून देणार होत, दाखवावा अशा स्वरूपात जे बोलणारे आहेत त्यांना अयूब खान, याया खान यांची मुक्ताफळं ऐकून सुद्धा माहिती नसतील, वाचलेली नसतील. जेव्हा युद्ध अशा उथळपणे लढवलं जातं तेव्हा युद्धामध्ये तुमचा पराभव निश्चित असतो. कारण युद्ध हे रक्तरंजित असतं. सामान्य सैनिक त्यामध्ये मरण समोर दिसत असताना पुढे जात असतो आणि सेनापती किंवा युद्धाचा निर्णय घेणारा हा मागे कुठेतरी बसलेला असतो. त्याला त्याचा जीव जाईल का याचा विचार करावा लागतो. तुमच्या टाळ्या, तुमचा जय जयकार यासाठी माणसं मरायला उतावळी झालेली नसतात आणि सैनिक हा सुद्धा माणूस असतो. आणि त्यामुळे पुढच्या 8 दिवसात पीओके पार हे बोलणं आपल्यासाठी सोपं आहे, कारण आपण रणांगणावर नाही आहोत. आपल्या समोर मृत्यू चाल करून येत नसतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात. मी नेहमी सांगतो की बाजारात जाऊन भाजी काय आणायची हा निर्णय घेताना सुद्धा आपलं डोकं पिंजून जातं. भाजी घेण्याचा निर्णय घेताना आपली घालमेल होते आणि मोदींना किंवा लष्करी अधिकाऱ्यांना युद्ध म्हणजे गंमत आहे असं आपल्याला वाटतं. तो उतावळेपणा असतो. कारण आपल्या डोक्यात असं असतं की त्या शेवटच्या 5 ओव्हर पहिल्यांदा का नाही खेळत. कारण त्या पहिल्यांदा खेळल्या तर 20-22 ओव्हर मध्ये मॅच संपून जाणार. समोरच्यांना अगदी आरामात खेळून सुद्धा ती मॅच जिंकता येईल. तेव्हा टप्प्याटप्प्याने खेळ करावा लागतो. टप्प्याटप्प्याने पुढचं पाऊल टाकावं लागतं. ज्याला ते लष्करी भाषेमध्ये ऐकाल जनरल बसतात, एस्कॅलेशन लॅडर वगैरे असे शब्द वापरतात. की हा टप्पा आम्ही घातला, त्याच्या पुढचा टप्पा काय, मग त्याच्यावर त्यांनी मात केली तर आम्ही काय करणार, हे सगळं ठरवावं लागतं. आणि हे सगळं ठरवण्यात पहलगाम नंतर 2 आठवडे गेले, पण अवघ्या 3 दिवसामध्ये एक सैनिक किंवा एक विमान सुद्धा सीमा पार न पाठवता पाकिस्तानचं कंबरड मोडलं गेलं. याचं कारण त्याची तयारी जी होती ती करण्यात 14 दिवस गेले होते. 14 दिवस गेले. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी आहे की पहलगामची घटना अचानक घडलेली आहे. हा अनेक जण आहेत, अरे इथपर्यंत येऊन पोहोचले, तुम्ही काय झोपला होता असे विचारतायत. कोण? ज्यांचं सरकार असताना समुद्र मार्गे 10 अतिरेकी मुंबईत येऊन पोहोचले, ओबेरा शेरेटन मध्ये गेले, ताज हॉटेलमध्ये गेले, छबड हाऊस मध्ये गेले, व्हीटी स्टेशनवर गेले, आपल्या 5 बड्या अधिकाऱ्यांचा समोर गोळी घालून खून केला त्यांनी. तेव्हा हे सगळा प्रश्न विचारणारे काय करत होते? इंटेलिजन्स फेल्युअर. सगळेच तसे असतात. मग ते भाजपच्या बाजूचे असोत किंवा तिकडच्या बाजूचे असत, जे काम आपल्याला करायचं नाही ते अतिशय सोपं असतं. अतिशय सोपं असतं. घर साफ करणारी कामवाली आहे ना, मला तिच्याविषयी पण आदर आहे. कारण 2 दिवस ती आली नाही तर कचरा काढताना माझी दमछाक होते. मला साधा कचरा काढायला जमत नाही. स्वयंपाक करणारी बाई असेल तर तिला बोलणं आपल्या हाती आहे. ती बिचारी पोटा पाण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे. पण ती ज्या गतीने भांडी घासणारी बाई आहे, ती जे 10 मिनिटामध्ये तो सगळा पसारा भांड्यांचा आवरते, एक एक तास मला तेवढी भांडी घासता येणार नाही.
पण तिचं काम सोपं आहे, मी साहेब आहे. हा जो एक आवेश असतो ना, तो पोरकटपणा असतो. म्हणून 2 मिनिटात उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला की युती मोडली. परिणाम भोगतायत बघा. सामनाचा अग्रलेख लिहून सावरकरांची आठवण करून देणारे जे 1.5 शहाणे आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंची अवस्था 2 मिनिटाच्या निर्णयात काय करून टाकली बघा. ना तुमचा पक्ष राहिलाय, ना मुख्यमंत्री पद राहिले, ना सत्ता राहिली, काय राहिले. पण तो स्वतंत्र विषय मी वेगळा मांडणार आहे. उद्धव ठाकरे आणि पाकिस्तान यांच्यात काय साम्य आहे, हा एक स्वतंत्र विषय वेगळा मांडित. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.